तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आमच्या इथे ना म्हणजे शहापूरमध्ये शहापूर फेस्टिवल लागला आहे। तर आम्ही सगळे त्या शहापूर फेस्टिवललाच इथे चाललो आहे। आमच्या घरापासून ते हार्डली 5 मिनिटावर आहे। म्हणजे आमच्या घराच्या तिथे ते जे लाईट्स असतात ना ते पण येतात। हे बघा इथे समोर तुम्हाला दिसतच असेल। आणि तिकडे पार्किंगला जागा नसल्यामुळे किंवा तिथली पार्किंग पॅक झाल्यामुळे ना सगळ्या गाड्या म्हणजे जे लोक आलेले ना त्यांनी सगळे पार्किंग या आमच्या एरियामधल्या रोडला लावले। ते पूर्ण रोड गाड्यांनी असा गच्च भरलेला होता आणि जसं जवळ गेलं तसं तो अजूनच भरत चाललेला। तर वेगवेगळे पाळणे आलेले, गेम्स होते, खूप सारे स्टॉल्स होते आणि वेगवेगळे प्रोग्राम्स पण होते। तर आम्ही फर्स्ट डेला आम्ही गेलो नाही, 3 दिवस होतं। तर फर्स्ट डेला डान्स कॉम्पिटिशन होतं। तर तिथे आम्ही गेलो नाही आणि लाईव्ह पण होतं यूट्यूबला। सो आम्ही ते सगळ्यांनी लाईव्हच बघितलं टी व्हीवर। आणि आम्ही इथे सेकंड डेला चाललो आणि आम्ही उद्या पण जाणार आहेत, म्हणजेच थर्ड डे लास्ट डे आहे। तर उद्या ना आप्पा ते म्हणजेच मधुरा काकी मयूर ते सगळे येणार आहेत। तर आम्ही सगळे त्यांच्यासोबत पण जाणार आहेत। तर त्यांनी इथे स्टार्टिंगला मस्त असं संत तुकारामांची एक आपण मूर्ती बोलू शकतो त्या टाईपमध्ये त्यांनी बनवलेलं। तर खूप छान वाटत होतं ते। आम्ही सगळ्यांनी तिथे फोटोज वगैरे काढले आणि खूप गर्दी होती। म्हणजेच आम्ही एंट्री केली ना तर तिथे खूप म्हणजे प्रचंड गर्दी होती। तर इथे मॅजिक शो होता सेकंड डेला। तर आम्हाला माहीतच नव्हतं की मॅजिक शो आहे, नाही तर आम्ही लवकर आलो असतं। तर आम्ही इथे रात्री 9 वाजता वगैरे आलेलो। तर इथे आम्ही आता स्टॉल्स बघायला चाललो आहे। आधी स्टार्टिंगला त्यांनी असे खेळण्यांचे किंवा वस्तूंचे वगैरे स्टॉल होते आणि खाऊचे वगैरे होते, स्वीट्सचे। आणि पुढे गेल्यावर ना सगळे फूड स्टॉल्स होते। आम्ही तर काय एवढं घेतलं नाही, आम्ही तर खाल्लं खूप सारं आणि असंच फिरलो वगैरे। शिवम नंतर दुसऱ्या दिवशी मग आलेला तेव्हा ट्रेनमध्ये वगैरे बसला। तर आम्ही मसाला पापड खाल्ला, एक छोटासा म्हणजे मीडियम साईजचा एक पिझ्झा होता तो पण आम्ही घेतलेला आणि मंचुरियन घेतलेलं ईशानी। तर या 3 गोष्टी आम्ही खाल्ल्या। आणि तिकडे ना नॉनव्हेजचे पण स्टॉल्स वगैरे होते। तर 350 रुपये एका प्लेटचे होते, पण आम्ही घरून जेवून आलेलो त्याच्यामुळे काय आम्ही ते खाल्लं नाही। पिझ्झा खाल्ला का? कोणती गाडी विचार ना तू विचार। बापरे बापरे ना तेवढी मला वाटलं पण इथे मला एक माझी खूप चांगली मैत्रीण भेटली खूप दिवसांनी। त्यानंतर इथे शिवमनी जे तो आम्ही आधी गेलेलो तिकडे पण त्या हेच खेळलेला आणि इथे पण त्याला दिसलं तर तो इथे पण तेच खेळला। आणि दुसऱ्या दिवशी पण तो खेळलेला सेकंड डेला। आणि सेकंड डेच्या पण क्लिप्स मी पुढे ॲड केल्या, तर याच ब्लॉगमध्ये त्या कंटिन्यू आहेत।
आम्ही सगळं फिरून आलो आणि तिकडे शो बघायला बसलो आणि आम्ही बसलो आणि 15-20 मिनटातच तो कार्यक्रमच संपला. आम्हाला बघायचं होतं पण ते संपूनच गेलं होतं. तर आम्हाला घरी यावं लागलं. रात्री जवळपास 11:30 पावणे 12 वाजले असतील तेव्हा तो कार्यक्रम संपला. तर त्यांचं तसं टायमिंग ना 11चं होतं, पण शो आहे शेवटी तो पुढे जातच तो एक्सटेंड होतो, तसा तो पण एक्सटेंड झाला. तर आम्ही नेक्स्ट डेला पण येणार होतो, म्हणजे नेक्स्ट डेला येणार आहोत आणि नेक्स्ट डेला मात्र आम्ही शोज बघणारच आहोत आणि ते आम्ही बघितलेच, तर ते तुम्हाला पुढच्या क्लिप्समध्ये समजेलच. तर इथे आला दुसरा दिवस. मी सांगितलेलं तुम्हाला मी कंटिन्यू करणार आहे याच ब्लॉगमध्ये सेकंड डे पण. तर इथे सगळे आलेत, आप्पा, मधुरा, काकी आलेत. तर मग आम्ही इथे सगळेजण आलो इथे फेस्टिवलला आणि आम्हाला शोज बघायचे होते. सो पहिल्यांदा आम्ही शोजच्या तिथेच आलो, म्हणजे स्टेजच्या समोरच आम्ही इथे येऊन थांबलेलो आणि त्याच्यानंतर मग मी, आप्पा, शिवम, मधुरा, बाबा आम्ही सगळेजण स्टॉल्सच्या तिथे गेम्सच्या तिथे गेलेलो. तर तिथे शिवमनी आणि मधुरानी परत हा गन शूटचा खेळला. त्याला काय एवढं आवडतं काय माहिती, पण त्याला खूप मजा येते आणि तो सगळे नेम बरोबर लावतो. आणि नंतर मग तो ट्रेनमध्ये वगैरे बसला, 2 का 3 ट्रेनमध्ये बसला तो. आणि म्हणजे एका ट्रेनमध्ये आम्ही त्याला नाही सांगत होतो, तर लगेच त्यांनी तोंड वाकडं वगैरे केलेलं. मग बोललं जाऊ दे बसून घे. मग त्याच्यासोबत मधुराला पण आम्ही बसवलं, तर त्याला पण खूप मजा आली. आणि मधुरा आणि ईशानंदा ब्रेक डान्समध्ये पण बसलेल्या आणि मी नाही बसली, मला भीती वाटते. काय माहिती का, मी लहान होती ना तेव्हा प्रत्येकाच्यात बसायची, म्हणजे जायंट व्हीलमध्ये, ब्रेक डान्समध्ये, ट्रेनमध्ये सगळीकडे बसायची. पण आता काय माहिती काय झालं, आता नाही, माझी इच्छा होत बसायची आणि मला भीती पण वाटते. तर इथे आम्ही सगळ्यांनी शोज पण सगळे खूप एन्जॉय केले आणि खूप छान वाटलं, खूप मजा आली, खूप छान छान डान्सेस वगैरे होते. तर शहापूर फेस्टिवल खूप छान असतं. तुम्हाला जर कधी चान्स भेटला तर नक्की या. आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आम्ही एवढे शोज वगैरे बघितले आणि मग नंतर आजचा शेवटचा दिवस होता. तर आणि आज 11:15 वाजता हा शो संपला, तर आम्ही पूर्ण शो बघितला. आम्ही 9:30 वाजता आलेलो आज. तर आम्ही पूर्ण शो बघितला आणि मग नंतर आम्ही घरी गेलो. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.